मित्रांनो, महाराष्ट्र वनरक्षक भरती 2024-25 लवकरच प्रसिद्ध होईल आणि त्यासाठी आपण सराव प्रश्नपत्रिका घ्यायला सुरुवात केलेल्या आहेत. तर 2023 मध्ये एकूण किती शिफ्टमध्ये तर एकूण 24 शिफ्टमध्ये वनरक्षकचे पेपर झालेले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी जीकेचे 15 प्रश्न होते आणि आजच्या व्हिडिओपासून प्रत्येक 24 व्हिडिओ आपण बघणार आहोत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी 15 प्रश्न बघणार आहोत. अशा प्रकारचे आपण एकूण 24 व्हिडिओ बघणार आहोत. आजचा व्हिडिओचा हा पहिला भाग आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला समजून जाईल की वनरक्षक भरतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न तुमच्या वनसेवक भरतीसाठी देखील महत्त्वाचे ठरणार आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपला जो वनरक्षक वनसेवकचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करून घ्या. त्याच्यावरती सर्व प्रकारच्या अपडेट तुम्हाला भेटतील आणि सरावासाठी चांगले अपडेट देखील भेटतील. तर या ठिकाणी स्क्रीनवरती जो पहिला प्रश्न विचारला गेला होता, तर बघू शकता महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? कोणते विधान सत्य नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 2. हे विधान सत्य नाही. बाकीचे हे या ठिकाणी सत्य आहे, हे सत्य आहे. फक्त या ठिकाणी हे सत्य नाही. हे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. काय? बघू शकता महाराष्ट्राच्या पूर्वेला दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. हे विधान या ठिकाणी सत्य नाही. बाकीचे 3 सत्य आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न होता पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान. बघू शकता अक्षय ऊर्जा 2022 जागतिक स्थिती बघू शकता रेनवेबलेस 2022 ग्लोबल स्टेटस अहवालानुसार कितवे आहे? म्हणजे भारताचे स्थान पवन ऊर्जेमध्ये कितवे स्थान आहे 2022 नुसार? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. तर याचे चौथे स्थान आहे. पर्याय क्रमांक 1 चौथे स्थान आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. महत्त्वाचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात स्क्रीनवरती तिसऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे. घटना आणि वर्ष यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळलेली नाही? म्हणजे कोणती जोडी याच्यात चुकीची आहे असं ओळखायचं आहे. तर घटना आणि वर्ष. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. याचं पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. मुस्लिम लीगची स्थापना 1910 हे जुळलेले नाही म्हणजेच हे चुकीचे आहे. लक्षात घ्यायचे. बाकीचे तिन्ही उदाहरणे बरोबर आहेत. नेक्स्ट या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते? तर एकदम सोप्या लेवलचा हा प्रश्न आहे. सर्वांना माहीत असेल. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. रिझर्व्ह बँक, भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार भारतामध्ये चलन जारी करू शकते. म्हणजेच आरबीआय बँक आपल्या भारतामध्ये चलन जारी करू शकते. सर्वांना माहीतच असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन 5व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे. भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? कोणाला उत्तरदायी असते केंद्रीय मंत्रिपरिषद? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ही या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 लोकसभेला उत्तरदायी असते. लक्षात घ्यायचं आहे केंद्रीय मंत्रिपरिषद. नेक्स्ट क्वेश्चन 6व्या क्रमांकाचा. खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक नाही? भौतिक वैशिष्ट्याच्यापैकी कोणतं नाही भारताचे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बघू शकता. पर्याय क्रमांक 1 दक्षिणेकडील मैदाने हे भारतातील प्रमुख वैशिष्ट्य नाही. बाकी हे तीनही प्रमुख वैशिष्ट्य आहेत. ठीक आहे. 7व्या क्रमांकाचा क्वेश्चन बघू शकता. भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? योग्य उत्तर आहे क्रमांक 1 कशाचा समावेश नाही भारतीय समानतेच्या हक्कात? तर भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे हे या ठिकाणी समानतेच्या हक्कामध्ये याचा समावेश नाही. नेक्स्ट याचं उत्तर 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. बघू शकता. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857 चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील डॅश डॅश या गटांच्या सहभागाची साक्ष देतो. कोणत्या गटांची साक्ष देतो? योग्य उत्तर आहे क्रमांक 4 बघू शकता. आदिवासी गटांच्या सहभागांची साक्ष देतो. 1857 चा नैऋत्य पट्ट्यातील उठाव हा लक्षात घ्यायचा आहे. तर आता हा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न होता बघू शकता. 9 मार्च 2022 च्या अखेरीस राज्याचे घोषित वनक्षेत्र बघू शकता किती दिलेले आहे? 61,907 एवढे दिलेले होते किलोमीटर बघू शकता. जे होते 2021 च्या भारतीय वन स्थिती
भारतीय वनस्थिती अहवाल बघू शकता, इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट. आता नवीन हा जो या ठिकाणी जो अहवाल नवीन सादर झालेला आहे 2023चा, तो बघून घ्यायचा आहे. हा 21चा नुसार विचारला होता. नुसार महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे डॅश डॅश टक्के होते. किती टक्के होते महाराष्ट्राचे, भारताचे पूर्ण महाराष्ट्राचे किती टक्के होते? तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1, 20.1% हे होते 2021च्या अहवालानुसार. आणि 2023चा अहवाल लवकरच प्रसिद्ध झालेला आहे, तो देखील तुम्ही बघून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. भारतातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांबाबत भारतातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांबाबत कोणते विधान योग्य आहेत? कोणते विधान योग्य आहेत? तुम्ही चारही, हे जे या ठिकाणी वरील दोन, एक उदाहरण आहे आणि दोन उदाहरण आहे, याच्यापैकी कोणते विधान योग्य आहे बघू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4, क्रमांक 4, फक्त विधान योग्य आहे. तर या ठिकाणी 1 मिनिट, याचं उत्तर मला नीट बघून घेऊ द्यात. इथे थोडा टायपिंग करताना मिस्टेक झाली आहे. तर यामध्ये इथे थोडी मिस्टेक राहिलेली होती. फक्त विधान एक योग्य असं उत्तर आहे क्रमांक 4, फक्त विधान एक योग्य. म्हणजे पहिलं उदाहरण आहे, बघू शकता, भारत हा पूर्वेला बंगालच्या उपसागराने आणि पश्चिमेला अरबी समुद्राने वेढलेला असल्यामुळे त्याचा आकार द्विकल्पीय असून उष्णकटिबंधीय चक्रीवादळे या दोन महत्वाच्या ठिकाणी देखील उगम पावतात. हे विधान योग्य आहे. आणि दुसरं विधान हे चुकीचे आहे. म्हणजे फक्त विधान एक योग्य आहे, हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकता, 11वा प्रश्न आहे, अंगामी ही डॅश डॅश राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे. कोणत्या राज्यामध्ये आढळणारी एक महत्वाची जमात आहे अंगामी? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1, याचं योग्य उत्तर आहे नागालँड. नागालँड या राज्यामध्ये अंगामी ही जमात महत्वाची आढळते. या राज्यात आढळते अंगामी ही जमात, नागालँड राज्यामध्ये. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 12व्या क्रमांकाचा, खालीलपैकी कोणते विधान रौलेट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही? रौलेट कायद्याच्या संदर्भात याच्यापैकी हे 4 उदाहरणे दिलेली आहेत. याच्यापैकी कोणते विधान योग्य नाही? तर चारही उदाहरणे वाचायची आहेत. योग्य उत्तर आहे क्रमांक 1, हे विधान योग्य नाही. बघू शकता, म्हणजे हेच उत्तर आहे. बघू शकता, हे बरोबर आहे, म्हणजे हे दुसरं योग्य आहे, तिसरं योग्य आहे, चौथं देखील योग्य आहे, परंतु पहिलं योग्य नाही. म्हणजे ते उत्तर आहे, महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला व मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला. हे या ठिकाणी योग्य नाही. म्हणजे हे विधान चुकीचे आहे. हेच पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आपलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 13वा, ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले. खूपच महत्वाचा प्रश्न आहे. TCS असे प्रश्न विचारते. ज्या ढिगाऱ्याखाली भगवान गौतम बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले, ते डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. याला काय मठ, स्तंभ, स्तूप, विहार काय म्हणून ओळखले जाते किंवा काय म्हणून संबोधले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 3. बघू शकता, याला स्तूप म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. हे क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. आणि सर्वांचा आवडता आणि सोपा प्रश्न वन विभागाने एका शिफ्टला विचारला होता. याचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहीतच पाहिजे. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक, पुणे, मुंबई आणि नागपूर. हे 4 पर्याय आहेत. उत्तर सर्वांना माहीत असेल. पर्याय क्रमांक 4, आपलं महाराष्ट्र या ठिकाणी हे आपलं महाराष्ट्र राज्याचे वन मुख्यालय हे नागपूर या शहरामध्ये स्थित आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन 15व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे, महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्ध सदाहरित जंगलांची अंदाजे टक्केवारी किती आहे? अंदाजित टक्केवारी किती आहे? तर याचं योग्य उत्तर क्रमांक 1 आहे. किती? 7.73% एवढे या ठिकाणी अंदाजित टक्के आहे. महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्ध सदाहरित जंगलांची अंदाजित टक्केवारी 7.73 आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक शिफ्टमध्ये जीकेचे किती प्रश्न विचारले होते? तर 15. आता पहिला शिफ्टचे हे प्रश्न बघितले आपण 15. आता दुसऱ्या शिफ्टचे असे 15. अशा एकूण किती शिफ्ट बघणार आहोत? अशा एकूण 1 पासून किती शिफ्ट? तर अशा 24 शिफ्ट आपण, म्हणजे 24 व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघणार आहोत. सर्वांना माहित असेल वनरक्षक भरती येणार आहे. सर्वांना माहित असेल सेवक भरती येणार आहे. आणि याच्यामध्ये वनरक्षक मध्ये 1684 जागा असणार आहे आणि वनसेवक मध्ये 12,900
91 जागा असणार आहे. जवळ-जवळ वनसेवकमध्ये 13,000 प्लस जागा असणार आहेत. या सर्व भरतींचा अपडेट तुम्हाला एकाच आपल्या महाराष्ट्र वन विभागाचा स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल. तेथे कोणत्याही प्रकारची या भरतींबद्दल तुमची अपडेट मिस होणार नाही. त्यासाठी आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप नक्की जॉइन करून घ्यायचा आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी जॉइन करून घ्या आणि 2023 चे सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत.